पाहिला तर मांडवा हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला होता. विनायक गोरेचा संघ, परंतु तास गावातील हा दुसरा संघ स्ट्राइक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील. योगेश पहिलाच बॉल हा ट्रॅकरचा मिसरामिक स्ट्रोक झालाय. 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू सरसवल्यात. व्हॉट अ कॅच! पहिल्याच बॉलवरती गोल्डन टचची शिकार. मैदानाच्या बाहेरील फलंदाज होईल बाद. मोठा तगडीचा खेळाडू, मोठ्या शैलीचा खेळाडू पवेलियनच्या वाटेवरती शून्याचा भोपळा घेऊन परतलाय. फलंदाज योगेश back to the pavilion. चला शंकरजी शीत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुख्य व्यासपटावरती आबा तुमची वाट पाहत आहेत या स्पर्धेचे आयोजक नाना शीत. चला चिखलोली हार्ड लक 44 धाबा कदाचित या क्रीडांगणावरती फारशा कमीच आहेत, कारण या क्रीडांगणाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये मनोज उघडा सरांनी भागला असेल 119 धावा, ते देखील पिंपळोली ए टीमच्या विरोधात, विनायक गोरेच्या विरोधात. प्रशांत पवार, क्या बात आहे, भरपूर चांगले बॅटिंग. तब्बल 22 चेंडूंमध्ये 109 धावा त्याच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग कालच्या मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया. कॅटेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन, वन डाऊनचा खेळाडू इथे भानुदास आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. अबांतर धाव मिळते आणि या ठिकाणी संघाचा अकाउंट बनत असताना पिंपळोली बी संघ आणि आज मात्र इथे कदाचित मी म्हणेन पिंपळोली ए संघ, संपूर्ण पिंपळोली गाव हा स्पर्धेचा आनंद घेत असेल, कारण त्यांना माहिती आज गावासाठी खेळायचं आहे आणि स्ट्राईक एंडवरती बांधत असत. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाज भानुदास होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि तिथेही देखील बॉल डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये वापर केलाय गोलंदाज चंदर, ज्याने पहिलाच बॉल वरती विकेट मिळवली आहे आणि दुसरा चेंडू देखील डॉट फेकलाय. तिसरा चेंडू देखील त्या डॉट फेकत पाहायला मिळालाय.
कडे वळूया. षटक क्रमांक पहिले इथे संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती प्रथमतः बॅटिंग करत असताना पिंपरोली बीच संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 9 या धावसंख्येवरती. कदाचित आज रोशन मात्र आपण चर्चा देखील करू. एकाच गावातून 2 ते 3 संघ पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर पिंपरोली ए संघ विनायक गोरेचा संघ होता. पिंपरोली ए संघ, परंतु आज त्याच गावातून दुसरा संघ पाहायला मिळतोय. पिंपरोली बी संघ मोहन आणि काशीनाथचा जो संघ पाहायला मिळतोय. कदाचित कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर लकी निरगुडा आणि विनायक गोरेचा तो संघ पाहायला मिळाला, परंतु आज पुन्हा एकदा एकाच गावातून 2 संघ देखील पाहायला मिळतात. या चर्चा केली पिंपरोली गावाची, परंतु चिंचवली गावाची देखील आपण चर्चा निश्चितच करू. जिथे आपल्याला पाहायला मिळतील BCC चिंचवली, आनंदा गावंडा आणि राम खंडवीचा संघ, आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याच गावातील हा दुसरा संघ पाहायला मिळतोय सुरेश निरगुडाचा संघ, म्हणजे अर्थातच चिंचवली 4 हा संघ पाहायला मिळतोय. आज मात्र एकाच गटातून 2 संघ पाहायला मिळतात. आज मात्र आमने सामने, आज देखेंगे किसमें कितना है दम. जाऊ पुन्हा एकदा मागच्या दिशेने षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती गोलंदाज तयार. आपण पाहतोय सुरेश, पर तुझ्या आलास कडक प्रहार केलाय. स्टेटन ड्रायव्हिंगचा फटका, बॉल सरळ सीमा पार, मोहनच्या बॅट मधून आलाय. A1 क्वालिटीचा पिंपरोलीकरांचा ब्रँड 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 षटकार. क्या बात है, 1 man आर्मी, स्टँड अँड डिलिव्हरी. काय जबरदस्त फटका होता, व्ही शेप मध्ये खेळला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठ्या फटक्यासाठी नेहमीच मोहन जाणला जातोय, परंतु या फटक्यासाठी आपण पाहिलं तर बॅटवरती चेंडू वापस तिथ कन्वर्ट झाला नाही आहे, आणि तिथे कदाचित हा चेंडू एकच धाबाले एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ओन बोर्ड पाहायला मिळते. अर्थातच धावसंख्या दाफलकावरती 16 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. मात्र इथून खरं तर आता रामदास या खेळाडूला साथ द्यावी लागेल. मोहन या खेळाडूला पुन्हा एकदा पाहतो वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर भन्नाड वेग, प्रचंड वेगाने इथे चेंडू निघून चालला. विकेट किपर आपण पाहतोय त्या ठिकाणी रोहिदास आहेत, आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता अगदी विकेट किपरच्या दस्तांमध्ये जाऊन चेंडू वेसावतोय. तिथे बॉल आला डॉट. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी, पगला चेंडू फेस केला फलंदाज मोहनना, त्याच्या पाठमधून षटकारला. चेंडू आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंच आमच्याकडे इशारा करतायत व्हाईट बॉल. इथे आपण पाहतो ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर इथे वॉर्न केलं जात आहे. अजून यापेक्षा जर चेंडू अतिरिक्त उसळी घेत असेल तर पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला दंडित देखील करू. हे सांगत असताना ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील आनंदा गाबंडा, एक नामांकित पंच, परंतु येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कशाळे विभागामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि रात्रीच एक आमचं बोलणं झालं. खरं तर कशाळी विभागातील अध्यक्ष आमच्याकडे जॉईंट होते व्हॉट्सअप ग्रुपवरती, अनिल दोरे, आणि अनिल दोरेकडनं खरं तर मला माहिती मिळाली आहे की एक शांत स्वभावाचा खेळाडूनी थर्ड अंपायरची मागणी नेहमीच आनंदा गावंडाला तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 JD11 ग्रुपच्या वतीने ती स्पर्धा अटेंड केली जाईल. ती देखील लीग तुम्हाला तिथे पाहायला मिळाली, आणि सातत्याने तुम्हाला 3 ते 4 दिवस आनंदा गावंडा तिथे तुम्हाला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकला. चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेग होता, आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळाला. पाहता पाहता इथे षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती, आणि कदाचित आपण इथे पाहतोय शेवटचा बॉल लास्ट गो. हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होता, परंतु इथे शेवटच्या क्षणाला मी म्हणेन चेंडू अडवला जातोय, आणि तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. भरपूर चांगली फिल्डिंग, वेल डन. इथे 2 धाबा कदाचित त्या खेळाडूच्या नावावरती असतील. इथे 2 धाबा वाचवल्या गेल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं इथे संपन्न झालं आहे. 2 षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 21, लॉस ऑफ 2 विकेट. 21 धाबा दाफलकावरती, 11.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते. 10.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते. प्रत्येकी षटकामागे आपण पाहतोय या ठिकाणी 10ची रन रेट या ठिकाणी ठेवलं जात आहे टीम चिंचवली 4 या टीमच्या विरोधात. परंतु मोहन अजून एक खेळाडू असा आहे की 5 ओव्हरपर्यंत टिकून बसला तर कदाचित मी म्हणेन ते 60+ धाबा त्याच्या पाठमधून पाहायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. पण चिंचवली 4ला या ठिकाणी मोहनची विकेट लवकरात लवकर काढावी लागेल, अन्यथा मोहन हा खेळाडू जर टिकून बसला तर त्याच्या पाठमधून 6 चेंडू 30 धाबा देखील होऊ शकतात.
असा एक नामवंत खेळाडू. अजूनही आपण पाहिलं जर तर काशीनाथ हा देखील खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. सर्व गुण संपन्न हा देखील खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठमोठे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज सध्या तरी मी म्हणेन शांत अजून बसलाय, कारण खेळाडू कक्षामध्ये अजून एक काशीनाथ खेळाडूसारखा खेळाडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज चंदर आलेत. ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या चंदरचा वापर केला होता, अगदी 9 धावा त्याने खर्च केला होता आणि 2 विकेट त्याने मिळवून दिला होता. तो चंदर पुन्हा एकदा या स्पीडमधील 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक 2रं आणि स्पीडमधील 3रं षटक घेऊन आलाय. राईट मोर द विकेटने गोलंदाजी केली जाते. सध्या आपण पाहतोय मोहनला या ठिकाणी थांबवायचं आहे, त्याचं गेम प्लॅनिंग आहे चिंचोली 4 टीमचा. स्ट्राईक एंडवरती मोहन 6 बॉल आणि 3 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अगदी आपण पाहतोय चेंडूला ग्लास केलाय. अगदी तिथे कुठल्या प्रकारचे धाव मिळत नाही आहे. चंद्रने या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवला आहे आणि तिथे धावा मिळत आहेत. तिथे धावा कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे आणि तिथे डॉट बॉल आला आहे. चांगली गोलंदाजी राहिली चंदरची. 6 बॉल 9 धावा त्याने खर्च केला. 2 विकेट देखील मिळवल्यात. परंतु या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल इथे डॉट आलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग, परंतु स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होत आहे, त्यांच्याकडनं झाली आहे चूक. बॉल सरळ सीमा पार, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहनच्या बॅटमधून आलाय. हा कडक प्रहार, चौकार. चांगली बॅटिंग राहिली आहे. सध्या आपण पाहतोय 5 बॉल 14 या धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज मोहन शेंडे एक जबरदस्त खेळाडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रचंड वेगाचा होता. शरीरावरती जाऊन आदळला आणि तिथे मिळेल एकच धाव. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. चला चिंचोली 4 आपण स्पीडअप करा, पंच 1 करा, कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. जवळपास आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 6 ते 6:30च्या दरम्यान शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लॉंग ऑनला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचल फेक करीपर्यंत मिळेल तिथे फक्त एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं पुढे सरकेल धावसंख्या 27 धावा धाव फलकावरती. शेवटचे अजूनही विचार केला तर 2 बॉल शिल्लक, जिथे पंच 1 करतात. या ओव्हरमधील सेकंड लास्ट बॉल आणि धावसंख्या पाहायला मिळेल 27 ऑन बोर्ड. ओ या बळ चांगला फटका स्क्वेअर लेग रिजनला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि जणू काही तशाच पद्धतीचा क्षेत्ररक्षक होता आणि तिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला मोहनची झेल त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे आणि ते फलंदाज रामदासला स्वतःची विकेट सॅक्रिफाइस करावी लागली आहे. फलंदाज होईल बाद. हा लागणारा 3रा धक्का पिंपळोली टीमला. फलंदाज बाद. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडूला गातर करतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाव. आता दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये मोठमोठे खेचण्याची ताकद आहे आणि नेहमीच काशीनाथ आणि मोहन हे अकेला धावणारे खेळाडू आहेत. परंतु आज चिंचोली 4 टीमच्या विरोधात त्यांना एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. धावसंख्या दफलकावरती पाहतो आपण अर्धा डाव इथे संपन्न झाला. अर्ध्या डावामध्ये तब्बल 18 चेंडूंमध्ये 3 विकेट आणि 29 धावा दफलकावरती बनवले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ट्रॉली पाठवा. 18 बॉलचा खेळ संपन्न झाला. 29 धावा दफलकावरती आहेत. 3 बाद झालेत. अजूनही उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल.
ड्रिंक टॉल इथे समाप्त झाली आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं वैयक्तिक पहिलं आणि स्पीड मधील 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज अर्जुन. खरं तर विचार केला तर ज्यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती फटका देखील पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्यात. या 4 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मोहन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती काशीनाथ. दोन्ही खेळाडू विस्फोटक, दोन्ही फलंदाज हार्ड हिटर. वेगाने बॉल टाकलाय, लोवर फुलटॉस बॉल, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गादर करतील, सहज रीतीने ठीपला जाईल देईल. संपवलाय फलंदाज मोहन शेंडेचा खेळ. बॅक टू डग आउट. इंडियन नंबर 6 वरती न्यू बॅट्समन रोशन उघडेल आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. खरं तर आपण पाहतोय गोलंदाज अर्जुन पहिल्या बॉलवरती चौका ठोकल्यानंतर लगेचच उत्तर दिलं. लॉंग ऑनला भरपूर चांगला झेल टिपला. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पाठवरती चेंडू जाऊन अदललाय आणि तिथे लेग बायच्या स्वरूपात मिळेल ते एक धाव. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 34 धाबा दाफलकावरती आहेत. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मोहनच्या खेळीचा पारीचा अंत झालाय, परंतु अजूनही काशीनाथ सारखा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काशीनाथ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं तर मात्र या ठिकाणी धावसंख्या तो चांगली उभारू शकतो. यावेळेस पण आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आहे. या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. पहा तुम्ही काशीनाथची गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं गेलं तर काशीनाथ असा खेळाडू आहे की जिथं 1 धाबा आहे ना, जिथं 2 धाबा आहेत ना तिथं 3 धाबा तो सहज रीतीने ॲक्वाडू शकतो. जिथं 1 धाबा आहे ना तिथं 2 धाबा तो सहज रीतीने ॲक्वाडू शकतो. इतकी त्याच्यामध्ये रनरअप आहे. पुन्हा एकदा खोला टप्पाचा चेंडू खोदून काढला. मात्र या ठिकाणी काशीनाथ सारख्या फलंदाजाला जणू काही थांबून ठेवला आहे आणि इथे मिळेल ती 1च धाव. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 37 धाबा दाफलकावरती 37 लॉस ऑफ 4 विकेट. सध्या तरी शांत आणि संयमीचा क्रिकेट या षटकामध्ये पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक होते, थोड्याशा फंबल झाल्यात. कदाचित तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न होता, सहज रीतीने झेल टिपायचा होता, परंतु तिथे झेल टिप आलेला नाही आहे. इथे मिळतील या 2 धाबा आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना पिंपरोली बी संघाला आणि तिथे मिळेल 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीनं षटक क्रमांक 4 देखील समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 4 बाद 39 धाबा दाफलकावरती. शेवटचं षटक स्लोगरचं षटक आणि स्लोगरच्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल सध्या तरी चिंचोली 4 हा संघ इथे चर्चा करतोय. स्ट्राईक एंडवरती काशीनाथ. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सदा हाफ ट्रॅकरचा बॉल त्यावरती कडा प्रहार केलाय. उंची जास्त लांबी कमी. मिड विकेट रिजनला ठीपला जाईल देईल. संपवलाय फलंदाज काशीनाथचा खेळ. बॅक टू डग आउट.
फलंदाज बाद रोशन बागरड पवेलियन. शेवटचे बॉल 3 आणि धावसंख्या फलकावरती 43. 43 धाबा फलकावरती. आज आपण पुन्हा एकदा पाहतोय शपलून खेळण्याचा प्रयत्न. डिफाईनला बॉल चाललाय सरळ. अगदी विचार केला तर कॅन्डिडेट नंबर 8 वरती फलंदाज झाला होता. आपण पाहिलं गेलं तर जयवंत आणि जयवंतच्या बॅटमधून मूर्ती छोटी पण कीर्तिमान त्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. पहा तुम्ही नवीन यंगस्टारला या ठिकाणी संधी दिली जाते. मोहन शेंडे आणि काशनाच्या माध्यमातून पिंपरोली बीच संघ खरं तर त्यांची खोलवर फलंदाजी पाहायला मिळते. एक एक धाव महत्त्वाची या मॅचमध्ये. 47 धाबा फलकावरती बनवले गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. 47 धाबा फलकावरती षटक क्रमांक 5 अंतिम षटक आहे. शेवटचे बॉल 2. पुन्हा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. पाठकट होती आणि तिथे संपवलाय फलंदाज. धाबा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया आमचे साथी समालोचक मनोज उगडा सरांचा आभास. थँक्यू सो मच. चला मनोज उघडा आपण मायक्रोफोनवरती लगेचच जॉईंट व्हा. मनोज उघडा जे सध्या तरी मैदानाच्या वरती बसून या मॅचचा आनंद घेतात. चला आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या अंतिम सामन्याची नाणेफेक करूया. जे वागेश्वर बेकरा त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश गोरेगाव संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस संपन्न करतोय. चला आपण टॉस संपन्न करून घेऊया. जे वागेश्वर बेकरा आणि त्याच्या अगेन्स्ट टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती श्री गणेश गोरेगाव हा संघ पाहायला मिळेल. परंतु 30 बॉल आणि विजयासाठी धाबा करावा लागणार आहेत. सध्या तरी 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे टीम चिंचवली 4 संघाला. 30 बॉलमध्ये 49 धाबा बनतील की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. केल्याने होते, केले पाहिजे. प्रयत्नार्थे परमेश्वर. नव्हत्याचं होतं करून दाखवावं लागेल. 30 बॉल 49 धाबा. चला चिंचवली 4 संघ आपण जास्त उशीर करता. जर वेळेचं बाण तुम्ही न ठेवता
जर तुम्ही लेट करत असाल तर तुम्हाला कदाचित पेनल्टीच्या समोर जावं लागणार आहे. हे देखील नियम तुम्हाला या स्पर्धेमध्ये लागू असणार आहेत. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल सध्या आपण पाहतोय पिंपलोली बी संघ चर्चेत आहे की कोणाला पहिलं षटक आणलं जाईल. परंतु आता सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू पहिल्या षटकामध्ये जेव्हा 11 खेळाडूंपैकी एका खेळाडूंकडे पाहिलं जातं ना तेव्हा त्या खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता असते, तेव्हा त्या खेळाडूंमध्ये एक चांगलं कौशल्य असतं. आणि पहिलं कौशल्य म्हणजे अर्थातच पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये ज्याने बॅटिंग करत असताना धावा भरपूर चांगल्या बनवल्या नाही आहे, परंतु या षटकामध्ये त्यांना धावा कमी रोखायच्या हेच पाहावं लागेल. पहिलं षटक घेऊन आलाय राईट मोर द विकेटनं. गोलंदाज तयार, तेज तर्रार, वेगवान अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहिल्या षटकामध्ये. काशीनाथ सन्माननीय सरफराजी शेख साहेबांना विनंती केली की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक कंप्लीट करूया. आणि सन्माननीय सरफराजी शेख यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. ते म्हणतात ना जल आहे तो कल आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय सन्माननीय सरफराजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक कंप्लीट करतोय. जे वागेश्वर बेकरा त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश गोरेगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित सरफराजी शेख त्यांच्याच गावातला तो संघ आणि आज मात्र सरफराजी शेख त्यांना पूर्णपणे सपोर्ट, पूर्णपणे पाठिंबा सरफराज शेखचा असणारी गोरेगाव टीमला, कारण त्यांचाच गावातला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि इथे आपण जर पाहिलं तर सरफराजी शेख यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक कंप्लीट केली. आपण पाहिलं गेलं तर जे वागेश्वर बेकरा त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश गोरेगाव संघ त्याच्या अगेन्स्ट नाणेफेक झाली आहे. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पंचांचा इशारा. बिग 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 सिक्सर, षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज उमेश, त्याच्या बॅट मधून षटकार, परंतु हा देखील लागोपाठचा लांब लचक दुसरा देखणा सिक्सर. जे वागेश्वर बेकरा या संघानं टॉस इथे जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. ते अर्थात श्री गणेश गोरेगाव या संघाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, फाईन लेगला खेळाडू सज्ज होते. खरं तर एक धाव टिपण्याचा प्रयत्न आणि पहा तुम्ही इथे आपण पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर इथे झील टिपले असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे जे लोकांच्या नजरेत देखील नव्हतं ते असं घडलंय. इथे लेग स्लिपच्या खेळाडून हिट मारण्याचा प्रयत्न आणि तिथं हिट मारून देखील काशीनाथनं इतका वेगाने तो चेंडू टाकलाय, पकडलाय की पुन्हा एकदा दुसऱ्यांदा इथे फलंदाज उमेशला बाद करण्यामध्ये अयशस्वी ठरल्यात. इथे धावसंख्येचा फलकावरती 16 पाहायला मिळतात. इथे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो टाप केलाय, पॉईंटच्या वरनं चेंडूला फक्त दिशा दिली आहे. इथे ढकलण्याचं काम केलंय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा फलकावरती. 4 चेंडूंमध्ये 18 धावा बनवल्या गेल्यात. आज 4 चेंडूंमध्ये 18 धावा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही 19 धावा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर जास्त उसळी घेणारा बॉल होता आणि तिथे डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज काशीनाथनं. बराच काळ का होईना, परंतु अशा पद्धतीचे डॉट त्यांना चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागणार आहेत. 19 धावा दाफलकावरती. कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं होतं पहिलं षटक टाकलं होतं विनायक गोरेनं पिंपलोली ए टीमकडनं, परंतु त्याच्या अगेन्स्ट रसानी मोहापाडा संघ होता आणि विनायक गोरेला देखील प्रशांत पवारनं 6 बॉलमध्ये 30 धावा ठोकून काढला होता. तिथे देखील त्याच्या अगेन्स्ट भरपूर चांगली बॅटिंग झाली होती आणि तशाच पद्धतीची बॅटिंग सध्या तरी उमेश आणि त्यांच्या साथीनं सुरेश करत असताना पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर 6 चेंडू उमेशनं फेस केले त्याच्या बॅटमधून. तब्बल 22 धावा आल्यात, म्हणजे चांगली बॅटिंग राहिली आहे. चिंचवली टीम उमेशसाठी एकदा जोरदार टाळ्या हरकत नाही आहे. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे. तब्बल 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 22 धावा. आता समीकरण राहिलं आहे 24 बॉल
आणि विजयासाठी धाबा करावा लागणार आहेत. 27चं समीकरण आहे. 24 बॉलमध्ये 27 धाबा. कदाचित या षटकामध्ये त्यांना धाबा कमी खर्च करावा लागतील. या षटकामध्ये त्यांना 4 ते 5 धाबा जर कमी खर्च केला तर पुन्हा एकदा पिंपळवली बी टीम मैदानाच्या आतमध्ये इन अँड ॲक्शनमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. त्यांना धाबा इथून थांबवायच्या आहेत. परंतु सुरेश निरगुडा हा देखील एक हार्ड हिटर आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुरेश निरगुडा, एक अष्टपैलू खेळाडू. पगलाच बॉल स्लोवर गतीचा होता, लाईन ओळखली आहे. पिकअप शॉट लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं पहिला चेंडू फेस करत असताना A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड स्ट्रोक. सुरेश निरगुडा ऑन फायर, सिक्सर. 28 धाबा फलकावरती. वेल बिगिनिंग इज आफ्टर. अशा पद्धतीची बॅटिंग केली तर रोशन म्हात्रे सर 2 ओव्हरमध्ये हे सामना फिनिश होऊ शकतो, कारण सध्या तरी त्याच रिझन इथे बॅटिंग करतात. 28 धाबा फलकावरती. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख. बॉल सरळ सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सुरेश निरगुडा ऑन फायर, सिक्सर. क्या बात है. सुरुवातीला आपण पाहिलं उमेशची फटकेबाजी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जशी गोलंदाज आपण पाहतोय भानुदास, आणि भानुदास वरती आता हल्ले चढवले जात आहेत. 34 धाबा फलकावरती. अजूनही 15 धाबे संख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडूला ढकललाय. पूर्णपणे पॉवर पेचा दुसऱ्या षटकामध्ये पुरेपूर वापर करत असताना फलंदाज सुरेश निरगुडाच्या पाठमधून आलाय. आणखीन एक चौकार. म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात पहिल्या षटकामध्ये उमेशने केली होती ना, आणि तशाच पद्धतीची आता सुरुवात करून देत असताना सुरेश निरगुडा ते देखील 3 बॉल फेस केले होते पहिल्या षटकामध्ये उमेशनं. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. परंतु याही दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो व्हाट अ शॉट. जणू काही प्रशांत पवारची आठवण करून देणारा फटका. बॉल सरळ डीप एक्स्ट्रा खबर डोक्याच्या वरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन या ओव्हरमध्ये सुरेश निरगुडाच्या बॅटमधून आलाय हा 3रा दमदार षटकार. 44 धाबा फलकावरती. 5 धावा संख्येची गरज. मॅच मध्ये दमखम नाही आहे. 2 बॉलमध्ये 5 धावा बनवल्या तर 1 विक्रम राहील या मैदानावरती चिंचोली 4ला. परंतु बॅटची आतमधली कडा आणि खेळाडूवृत्ती पहा, जिथे पंचांनी बोट न वर करता तिथे खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली सुरेश निरगुडाच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. त्यांनी खेळाडूवृत्ती दाखवली आहे, पहा तुम्ही. अशी खेळाडूवृत्ती कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. आणि खरं तर आज मात्र खेळाडूवृत्ती दाखवत असताना सुरेश निरगुडा पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन कॅडेट नंबर 3 वरती रोहिदासला आपण पाहतोय. फक्त अवघ्या 5 धावा बनवायच्यात. 44 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. हा चेंडू ढकललाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं. फक्त बॉलला दिशा दिली आहे. म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि युक्तीचा वापर करत असताना फलंदाज रोहिदाच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार आणि देखणा चौकार. धावसंख्या इक्वल पाहायला मिळते. 48 धाबा फलकावरती. 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. म्हणजे अवघ्या 18 बॉल आणि 1 धाव. मॅच मध्ये दमखम नाही आहे. कदाचित 18 बॉलमध्ये 15 ते 20 धाबा असतात तर मॅच मध्ये थोडासा रोमांच तयार झाला असता. परंतु हा एकातर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 साइडेड असंच म्हणावं लागेल. 18 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. चला मनोज उघडा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. या ठिकाणी आपण पाहतोय क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्ता फलंदाज बाद. सतरा बॉल आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये दमखम नाही आहे. कदाचित पूर्णपणे 1 साइड सेट सामना आपल्याला पाहायला मिळाला. 17 बॉल 1 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज
एक छोटासा खेळाडू, परंतु यावेळेस आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. रोहिदासला परतावा लागेल. फलंदाज बाद. चला जय वागेश्वर बेकरा संघ आपण इंडियन ऍक्शन मध्ये लगेच राहायचंय. हा बॉल फटका भरपूर चांगला आहे, परंतु मिस टायमिंग झाला आणि इथे पुन्हा एकदा जाईल. या गोलंदाजासाठी मी म्हणेन एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पिंपळोली बी संघ विकेट हॅट्रिक संपादित करतोय. गोलंदाज इथे पाहायला मिळतील. जयवंतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जरी मॅच इथे पिंपळोली बी टीमने गमावली आहे तरी देखील इथे विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. अठरा बॉल मध्ये करायचे होते एक धाव, परंतु आता सामना राहिला आहे 15 बॉल आणि एक धाव संख्येची गरज होती. हा फटका कबरच्या वरनं खेळला आणि तिथे 4 धावा मिळाल्या. विजय स्ट्रोक आलाय. इथे पाहता आपण पाहतोय चिंचोली 4 संघ हा खरं तर विजय आपल्याला पाहायला, त्याने विजय भरपूर चांगला मिळवला आहे. खरं तर त्याचं एकमेव कारण आहे की उमेशने भरपूर चांगली बॅटिंग केली. 6 बॉलमध्ये 22. त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेशचा देखील विचार केला तर सुरेश देखील एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्याने देखील 5 चेंडू फेस केले होते. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ज्याने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. तब्बल 7 बॉल आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार असं त्यांचं विशेष आपल्याला पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच उमेश. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करा. उमेश 7 बॉल 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पिंपळोली बी संघ हार्ड लक. खरं तर 49 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा बनवल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांना हा सामना गमावा लागला आहे. कदाचित भानुदास आणि काशीनंतर कमबॅक केलं असतं तर मॅचमध्ये रोमांस तयार झाला असता, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. त्यामुळे इथे चिंचोली 4 हा संघ भरपूर चांगली बॅटिंग करत असताना त्यांना विजय प्राप्त केला आहे. शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जे वागेश्वर बेकरा आणि त्याच्या अगेन्स्ट टीम पाहायला मिळणार आहे ती श्रीगणेश गोरेगाव संघ. टॉस जिंकलाय इथे जे वागेश्वर बेकरा टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते अर्थातच जे श्री